आपल्या ताटातलं मांस आणि कर्करोगाचा वाढता धोका। आपण अनेकदा असं म्हणतो, खाणं तर खाणंच आहे, मग ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज, त्यात एवढं काय। पण आज विज्ञान जे सांगतंय ते थोडं थांबून ऐकण्यात सगळ्यांचं भलंय। आजच्या धावपळीच्या आयुष्यात नॉनव्हेज, विशेषतः रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट अनेकांच्या ताटात रोजचं झालंय। चिकन, मटन, बेकन, सॉसेज पटकन तयार होणारं आणि पोटभर वाटणारं आहे, पण यात चवीमागं एक हळूच वाढणारा धोका दडलाय। अभ्यास सांगतो की रेड मीट जसं की गोमांस, मेंढीचं मांस, डुकराचं मांस आणि प्रोसेस्ड मीट जास्त प्रमाणात खाल्लं तर काही कर्करोगांचा धोका वाढतो, विशेषतः आतड्यांचा म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर। डॉक्टर सांगतात, जर जास्त तापमानावर मांस शिजवलं की त्यातून काही रासायनिक घटक तयार होतात, जे शरीरात गेल्यावर आपल्या DNA ला नुकसान पोहोचवू शकतात। हे नुकसान हळूहळू पेशींना कर्करोगाकडे ढकलू शकतं। ही गोष्ट फक्त आतड्यांपुरती मर्यादित नाही। पोटाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, अगदी काही अभ्यासांमध्ये स्तन कर्करोगाचाही उल्लेख येतो। विशेषतः महिलांमध्ये प्राणीजन्य चरबी जास्त असलेला आहार हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकतो आणि त्यातून धोका वाढू शकतो, असं डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। याच पार्श्वभूमीवर शाकाहाराची बाजू समोर येते। अनेक देशात झालेले दीर्घकालीन अभ्यास सांगतात की शाकाहारी लोकांमध्ये एकूण कॅन्सरचा धोका साधारणतः 10 ते 14% कमी आढळतो। काही विशिष्ट कॅन्सरमध्ये तर हा फरक अधिक ठळक आहे। शाकाहारी लोकांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी, पोटाच्या कॅन्सरचा धोका जवळजवळ निम्मा, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या कमी दिसून येतो। यामागचं कारण साधं आहे। भाजीपाला, फळं, कडधान्य, धान्य यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य घटक भरपूर असतात। हे शरीरात जाऊन सूज कमी करतात, पचन सुधारतात आणि पेशींना संरक्षण देतात। त्याउलट प्राणीजन्य आहारात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल जास्त असतं, जे दीर्घकाळात शरीरावर ताण टाकतात। याचा अर्थ असा नाही की नॉनव्हेज खाणं म्हणजे थेट कॅन्सरच। मुद्दा आहे प्रमाणाचा आणि समतोलाचा। जागतिक आरोग्य संघटनाही हेच सांगतं, रेड आणि प्रोसेस्ड मीट कमी करा, आहारात जास्तीत जास्त वनस्पतीजन्य पदार्थ ठेवा। शेवटी प्रश्न स्वतःसाठी आहे की आपण रोज जे खातो ते फक्त आजचं पोट भरतंय की उद्याचं आरोग्यही घडवतंय। कदाचित उत्तर आपल्या ताटातच आहे।